रोझलिन बेझिल फर्नांडिस यांना भारतीय विभूषण पुरस्कार 2024 प्रदान। दिल्ली येथे विधानसभा सभापती रामनिवास गोयल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान। रोज फाउंडेशनच्या प्रमुख तथा भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक सेलच्या विधानसभा संयोजक रोझलिन बेझिल फर्नांडिस यांनी गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान व रोज फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक महिला व विद्यार्थ्यांना विविध कोर्सेसचे मोफत प्रशिक्षण देऊन महिलांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे। त्यासोबत तृतीयपंथी, वयोवृद्ध, अंध, अपंग, अनाथ मुलांसह अल्पसंख्याक समाजातील गरीब व गरजू मुलांना देखील वेळोवेळी मदत करत असल्याने रोझलिन फर्नांडिस यांच्या कार्याची दखल इन्स्टिट्यूट फॉर सोशल रिफॉर्म्स अँड हायर एज्युकेशन या संस्थेने घेत त्यांना सन 2024च्या देण्यात येणाऱ्या भारतीय विभूषण पुरस्काराकरिता निवड केली। दिनांक 22 नोव्हेंबर 2024 रोजी सीएम कॉन्फरन्स हॉल दिल्ली विधानसभा दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात रोझलिन बेझिल फर्नांडिस यांना शिक्षणाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणात योगदान दिल्याबद्दल त्यांना भारतीय विभूषण पुरस्कार 2024 देऊन सन्मान करण्यात आला। हा पुरस्कार दिल्ली येथे विधानसभा सभापती रामनिवास गोयल यांच्या हस्ते देण्यात आला। त्यांना हा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। या अगोदर सुद्धा त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे। हा पुरस्कार मला प्रदान करण्यात आल्याने गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान, सर्व अल्पसंख्याक समुदाय, शिक्षक, विद्यार्थी, तृतीयपंथी यांच्यासह शहरातील नागरिक यांचे रोझलिन फर्नांडिस यांनी आभार मानले। Mrs. Fernandez is the president of Rose Foundation and she has been conferred with Bharat Vibhushan Puruskar 2024 for contribution to women empowerment through education. Invite Mrs. Rosalyn B. Fernandez on the stage. Mrs. Fernandez is the president of Rose Foundation and she has been conferred with Bharat Vibhushan Puruskar 2024 for contribution to women empowerment through education. Next I invite Mr. South and Ms. Kajal on the stage.